परिचारकांचे निष्ठावंत दिनकर मोरे अभिजित पाटलांच्या फराळाला की गळाला? दिवाळीनिमित्त माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील हे त्यांच्या संपर्क कार्यालयात प्रत्येक वर्षी दिवाळी फराळाचे आयोजन करतात। हजारो कार्यकर्ते या फराळाच्या निमित्त अभिजित पाटील यांना भेटण्यासाठी येतात। मात्र यावर्षी दिवाळी फराळासाठी परिचारक यांचे निष्ठावंत व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे यांनी उपस्थिती दर्शवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। दिनकर मोरे हे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्यापासून परिचारक यांचे निष्ठावंत समजले जातात। मोरे हे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अनेक वर्ष चेअरमनही राहिलेत। मात्र परिचारक यांचे निष्ठावंत असलेले मोरे अभिजित पाटील यांच्या फराळाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने तालुक्यात चर्चांना उधाण आले। कासेगाव व गोपाळपूर या दोन गटात मोरे यांची मोठी ताकद आहे। पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पद भूषवल्याने त्यांचा तालुक्यात चांगला संपर्क आहे, असा दांडगा जनसंपर्क असलेला परिचारक यांचा निष्ठावंत कार्यकर्ता अभिजित पाटील यांच्या गळाला तर लागला नाही ना, अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू झाली आहे। येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रत्येकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर दिनकर मोरे यांचा हा दिवाळी फराळ जर राजकीय फराळ झाला तर मात्र परिचारकांच्या अडचणी वाढू शकतात। परिचारक यांचे कार्यकर्ते हे निष्ठावंत म्हणून समजले जातात। यापूर्वी अभिजित पाटील यांनी आयोजित केलेल्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये परिचारक यांचे कार्यकर्ते व नेते मंडळी उपस्थित नसायचे। मात्र अभिजित पाटील यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून मोरे यांनी परिचारकांच्या परंपरेला छेद दिला असल्याचं बोललं जातंय। मोरे परिचारकांच्या फराळासाठी उपस्थित राहिले, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असलं तरी या फराळामागून कोणता राजकीय फराळ समोर येतोय आणि दिवाळीनंतर तालुक्यात काय राजकीय फटाके उडतील हे येत्या काही दिवसात समोर येईलच। एबी मराठी न्यूज, पंढरपूर।